पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव मराठी विभाग। आज आपण या ठिकाणी भारतीय साहित्याचे निर्माते महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि कार्य याविषयीचा परिचय या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। भारतीय समाजक्रांतीचे जनक, थोर शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत। महाराष्ट्रातील मराठी भाषेतील 1960 नंतर जे मराठी साहित्यामध्ये विविध वाङ्मयीन प्रवाह उदयाला आले, त्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाचे जनक किंवा प्रेरणास्थान महात्मा ज्योतिराव फुले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। महात्मा फुले हे समाजसुधारक होते। ते नुसते बोलके समाजसुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला। त्यांचे मूळ पूर्वज कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील होते, परंतु त्यांचे आजोबा पुणे या ठिकाणी कामाच्या निमित्तानं गेले आणि त्या ठिकाणी ते पेशव्याच्या दरबारी फुले विकण्याचा व्यवसाय करू लागले आणि त्यांचं मूळ आडनाव गोरे, परंतु त्यांना फुलाचा व्यवसाय करत असल्यामुळे फुले आडनाव पडले। महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थानं एक महान समाजसुधारक होते। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले। हे सगळं अविद्येमुळे झालंय। अविद्येचं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलं आणि महाराष्ट्रातील आणि भारतामध्ये 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली। एकूणच महात्मा फुले यांच्या काळातली सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिल्यानंतर महात्मा फुले यांच्या कार्याचं अवलोकन होण्यास आपल्याला वाव मिळतो। महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक साहित्य कृती लिहिलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांनी अनेक समाज सुधारणापर कार्य केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। त्यांनी जे साहित्य लेखन केलेलं आहे ते ग्रामीण बोलीभाषेमध्ये लिहिलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या काळातली सामाजिक परिस्थिती जर पाहिली, समाजामध्ये विषमता, दारिद्र्य, दुःख, चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, समाजामध्ये विषमता, शोषण, अन्याय, सगळीकडे अंधश्रद्धा अशा स्वरूपाचं सगळं वातावरण होतं आणि त्या काळामध्ये लोकांना सुशिक्षित करून शिक्षण देऊन समाजाचं परिवर्तन करता येईल यासाठी त्यांनी शिक्षण समाजामध्ये सुरू केलेलं दिसतं आपल्याला। आणि महात्मा फुल्यांनी जे एकूण साहित्य लेखन केले त्याच्यामध्ये त्यांचं तृतीयरत्न नावाचं नाटक आहे, ते मराठी भाषेतलं पहिलं सामाजिक नाटक आहे। 1855 मध्ये लिहिलेलं हे मराठी भाषेतलं नाटक आणि या नाटकामध्ये महात्मा फुल्यांनी सामाजिक सुधारणा हा विषय प्रतिपादित केलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या भारतामध्ये प्रथम शैक्षणिक क्रांती केली, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचा आसूड उगारलेला आहे असं आपल्या लक्षात येतं। 1883 मध्ये महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ लिहून शेतकऱ्याच्या दुःखाची आणि एकूणच त्यांच्या दारिद्र्याची कारणं काय आहेत, शेतकऱ्याचं शोषण करणारे या समाज व्यवस्थेतले घटक कोण आहेत हे त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे। एकूणच समाजामधली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं आपला भारतीय समाज हा अधोगतीला गेलेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं माध्यमिक शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि त्यावेळेस महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा महात्मा फुल्यांवर प्रभाव होता। एकूणच महात्मा फुले लहान होते त्यावेळेस त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये पुण्यामध्ये वरातीत गेलेलं असताना त्यांना त्या ठिकाणी वरातीतून बाहेरनं काढलं गेलं आणि एकूण जातीयतेचं चटकं त्यांनी सहन केलं आणि त्यावेळेस पासून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जाती निर्मूलन आणि एकूण समाजामधली विषमता संपवण्यासाठी मूलभूत असं कार्य केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। एकूणच महात्मा फुल्यांनी अखंड ही रचना केलेली आहे, कवितेची रचना केलेली आहे। आधुनिक मराठी कवितेचे जनक हे महात्मा फुले आहेत। खरं तर केशवसुतांनी तुतारी कविता लिहिली। फ्रेंच राज्यक्रांतीमधून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य महात्मा फुल्यांनी घेतलेली आहेत आणि केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचं जनक म्हटलं जातं, पण ते खरं नाही। तर महात्मा फुले यांनी अखंडांमधून सामाजिक समतेचा उद्घोष केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी संत कवी तुकाराम महाराजांचे अभंग आणि महात्मा फुल्यांचे अखंड याच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतं। संत तुकारामांच्या अभंगाचा महात्मा फुल्यांच्या अखंडावरती प्रभाव आहे असं आपल्या लक्षात येतं। छत्रपती शिवाजी महाराजांवरती
महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1869ला कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिलेला आहे आणि एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार कार्य आणि स्वराज्य निर्मिती कशी केलेली आहे या संदर्भातलं जे पोवाडा लिहिलेला आहे हा मराठी भाषेतला एक महत्त्वपूर्ण पोवाडा आहे असं आपल्या लक्षात येतं. 1889 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना लिहिता येत नव्हतं, त्यावेळेस सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला. त्यांनी 1873ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. एकूणच ईश्वराविषयीची त्यांची निर्मिक ही संकल्पना आहे आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश ज्योतिराव फुल्यांचा असा होता की समाजामध्ये ईश्वराची प्रार्थना करत असताना किंवा ईश्वराचं चिंतन करताना कुठल्याही मध्यस्थीची गरज नाही. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा एकूणच सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सत्य धर्मावर आधारित आहे. मानवतावाद, एकूणच लोककल्याणकारी तळमळ महात्मा ज्योतिराव फुल्यांची सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. हा धर्मविषयक विचार मांडणारा ग्रंथ आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याचा सूड, ब्राह्मणाचे कसब, गुलाबगिरी अशा विविध प्रकारचं लेखन करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. मराठीमध्ये जे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं त्या ग्रामीण साहित्याचे महात्मा ज्योतिराव फुले हे प्रेरणास्थान आहेत. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या लेखनाच्या मागच्या मुख्य प्रेरणा हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे. महात्मा फुले यांना 1888 मध्ये मुंबई या ठिकाणी महात्मा ही जनतेकडून पदवी दिली गेलेली आहे. त्यांनी अनेक ग्रंथ सामाजिक कार्य केलेले आहे. त्याच्यामध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना 1863ला त्यांनी केलेली आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मशिनरी शाळेमध्ये झालेलं होतं आणि इंग्रजीत त्यांचं उत्तम होतं. त्याचबरोबर मराठी ग्रंथकार संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजच्या काळात जे भरतं तेच पूर्वीच्या काळी मराठी ग्रंथकार संमेलन भरायचं. त्या संमेलनाला महात्मा फुल्यांना बोलवलं होतं, परंतु सर्वसामान्य माणसांच्या बद्दलचा विचार जर साहित्य संमेलनामध्ये मांडला जात नसेल तर अशा अखिल भारतीय स्वरूपाच्या साहित्य संमेलनाला येऊन काय उपयोग, म्हणून महात्मा फुल्यांनी मराठी ग्रंथकार सभेस परत पत्र पाठवलं आणि त्या ठिकाणी आपली साहित्याविषयीची ठाम भूमिका मांडलेली होती. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं कार्य हे 19व्या शतकातलं एक भरभक्कम अशा स्वरूपाचं कार्य आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत, त्यासाठी त्यांनी त्या काळातल्या ज्या अनिष्ट प्रथा परंपरा होत्या त्या देखील त्यांनी धुडकावून लावलेल्या आहेत. विधवा पुनर्विवाह ला मान्यता दिलेली महात्मा फुल्यांनी, बालविवाह, सती प्रथा या अशा अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध केलेला आहे. अंधश्रद्धा, माणसाचं अवगुण आणि एकूणच शोषण कशामुळे होते तर त्याला कारण माणूस सुद्धा आहे आणि त्याला शिक्षणाची गरज आहे, म्हणून त्यांनी अविद्येचं महत्व लोकांना पटवून दिलं. विशेषतः स्त्री शिक्षण, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि असा शिक्षण प्रसाराचं कार्य केलंय, समाज सुधारणेचं कार्य केलेलं आहे. त्यांनी अस्पृश्यता समाजामध्ये होती, स्वतःच्या घरातला हौद पाण्याचा लोकांना खुला करून दिलेला आहे. त्या काळात केशवपणाची वाईट प्रथा होती. नवरा मेल्यानंतर स्त्रीच्या डोक्याचं मुंडन केलं जायचं. अशा केशव प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नाभिकांचा संप घडून आणलेला आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधले थोर समाज सुधारक ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज क्रांती घडवलेली आहे आणि विचार क्रांती घडलेली आहे. म्हणूनच आपण असं म्हणतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महात्मा फुल्यांच्या साहित्याची उत्तरोत्तर तरुण पिढीला आणि इथल्या समाज व्यवस्थेला तरण्यासाठी गरज आहे. धन्यवाद.